पाण्याची मोटर चालू करण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली। तिला वाचवण्यासाठी पतीनं तात्काळ पाण्यात उडी घेतली। दोघेही पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्यांना वाचवण्यासाठी शेजारील तरुणानं शेततळ्यात उडी घेतली। तरुणाच्या आणि पतीच्या प्रयत्नानं महिलेला वाचवण्यात यश आलं, मात्र पती आणि तो तरुण यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना राहाता तालुक्यातल्या अस्तगाव परिसरातील चोळकेवाडी येथे रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सदर घटनेनं परिसरात शोककळा पसरली। रामदास सकाहरी चोळके वय वर्ष 56 आणि आदेश अण्णासाहेब नळे वय वर्ष 22 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत, तर सुमनबाई रामदास चोळके या बचावल्या आहेत। घटनेच्या ठिकाणी दोघांचे मृतदेह काढण्यात नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली। शेजारील संजय चोळके यांनी काही नागरिकांच्या मदतीनं स्वतःच्या जेसीबीच्या सहाय्यानं तळं फोडलं, त्यामुळे तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाली। त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। घटनेच्या दरम्यान आदेशनं मोठ्या हिमतीनं सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या कडेला आणलं। दरम्यान आजूबाजूचे रहिवासी देखील दोर घेऊन तळ्यावर दाखल झाले होते। सुमनबाईंनी दोर पकडला, परंतु रामदास चोळके आणि आदेश नळे हे पोहता पोहता थकल्यानं ते पाण्यात बुडाले आणि त्यांचा करुण अंत झाला। उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते। दोघांचेही शवविच्छेदन झाल्यानंतर अस्तगाव येथे दुपारी अतिशय शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता।